तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालमधील बेलुरूच्या इथे रामकृष्ण परमहंस मठाला भेट दिली आहे। यावेळी मोदींनी मठाधीशांचे आशीर्वाद देखील घेतलेले आहेत। मतदानाच्या दिवशी आज मोदींनी आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रामकृष्ण परमहंस मठाला त्यांनी आज भेट दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोदींनी मठाधीशाचे देखील यावेळेला आशीर्वाद घेतलेत। मतदानाच्या दिवशी आज मोदींनी आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते बोरिवलीमध्ये मोफत वैद्यकीय शिबिर आणि रुग्णवाहिकेचं उद्घाटन करण्यात आलं। ही रुग्णवाहिका गरिबांसाठी मोफत असेल। महाराष्ट्र शताब्दी रुग्णालयाला पहिलं उच्च दर्जाचं रुग्णालय बनवणार असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे। भारतीय जनता पार्टी और महायुति के कार्यकर्ताओं के साथ एक मेडिकल कैंप जिसमें सभी लोगों का चेकअप होगा। अलग अलग प्रकार के रोग के लिए चेकअप करके उनको सुरक्षित और स्वस्थ जीवन देने का प्रयास शुरुआत की है। तर बातमी आहे साताऱ्यामधून। पाटणच्या मरळीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 43वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी झाली। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करत शासकीय मानवंदना दिलेली आहे। यावेळेला पायी दिंडी, रिंगण सोहळा आणि काल्याच्या कीर्तनानं अखंड पारायण सप्ताहाची सांगता जी आहे ती करण्यात आलेली आहे। लोकांच्या हृदयात साहेबांनी स्थान निर्माण केलेलं आहे। आम्ही बोलवत नाही लोक या म्हणून, आपोआप लोकांना माहिती पडली आता गेली 16-17 वर्ष झाली की पारायण सोहळा आहे, साहेबांची दिंडी निघणार आहे, साहेबांच्या पादुकाचं दर्शन आपल्याला मिळणार आहे, साहेबांच्या पुतळ्याला आपल्याला अभिवादन करता येणार आहे। त्यामुळे लोक स्वतःहून, आणि मग मी आमदार झाल्यापासून, मंत्री झाल्यापासून आम्ही प्रशासनाच्या वतीनं पुतळ्याला मानवंदना देतो। मला आवर्जून सांगितलं पाहिजे, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं मी आमदार झालेल्या पहिल्या वर्षी की शासनाच्या वतीनं प्रशासन सगळं हजर राहील। तर कांदिवलीमध्ये एटीएम व्हॅन मधून 63 लाखांच्या बॅगची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एटीएम मध्ये पैसे भरणारे कर्मचारीच पैसे घेऊन पळून गेल्याचा प्रकार समोर आला। तर कांदिवली पोलिसांकडून आरोपींना अवघ्या 6 तासांमध्ये अटक करण्यात आली। गोव्याला पळून जात असलेल्या आरोपींना कांदिवली पोलिसांनी महाडजवळ पकडलेलं आहे। पैसे भरी हुई बैग लेके भाग गया था। वहाँ पे तुरंत हमने 4 टीम फॉर्म की थी। 4 टीम तुरंत वहाँ पे सीसीटीवी फुटेज देखते हुए एक गाड़ी हमने यहाँ पे ट्रैक की जो रेड कलर की 4 व्हीलर थी। वो गाड़ी हम जब सीसीटीवी देख रहे थे तो वो मुंबई गोवा हाईवे पे हमें ट्रैक हुई। उसका तुरंत हमने फॉलोअप किया। हमारे जो एटीसी के ऑफिसर्स है पीएसआई श्रीकांत मगर करके और उनकी टीम, वहाँ पे हमने मुंबई गोवा हाईवे पे वो गाड़ी को वहाँ पे रुकवा के वहाँ पे जो 2 एक्यूज थे उनको तुरंत नैप किया। उनसे जो बैग थी वो ली हमने वहाँ पे। तर जालन्यामध्ये पूर्णवादी बँकेला 8 कोटी 12 लाखांचा गंडा घालण्यात आला। पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचा जालन्या शाखेमध्ये अपहार झाल्याचं समोर आले। बनावट पावत्यांच्या आधारे तारण दाखवून कर्ज काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे। बँकेच्या व्यवस्थापकानं दिलेल्या तक्रारीवरून कदीम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला असून प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार रायचंद सखाराम कुरंगळ जो यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे अटकेत आहे ते आणि संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक स्तरावर सध्या सुरू आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे। निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होणार असल्याची आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी माहिती दिलेली आहे। पारदर्शक चौकशीसाठी संचालक मंडळानं राजीनामे द्यावेत। आमदार पडळकर आणि खोत यांची पत्रकार परिषदेतून मागणी समोर आली। तर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शवविच्छेदनास विलंब होत असल्याचं पाहायला मिळालं। शवविच्छेदन आज उशिरानं झाल्यानं नातेवाईकांचा संताप सध्या पाहायला मिळाला। लवकर शवविच्छेदनासाठी डॉक्टरांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर सॉफ्टवेअर माहिती अपलोड करावी लागत असल्यानं उशीर होतो, डॉक्टरांचं हे स्पष्टीकरण पाहायला मिळालं।